नमस्कार मित्रांनो, आजचा प्रवास सुरू होतो एक अद्भुत तीर्थस्थळी टिटवाळा श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर। शांत, स्वच्छ आणि भक्तीने भरलेलं हे गाव बघून मन एकदम ताजं होतं। म्हणूनच म्हणतात ना, जिथं इच्छा असते तिथं गणपती महाराज साक्षात्कार आणि साक्षीदार असतो। लोक दुरून दुरून नवसासाठी इथं येतात। बाप्पा कधीच रिकाम्या हातानं पाठवत नाही। इथला श्री सिद्धिविनायक म्हणजे शांती, श्रद्धा आणि समाधान यांचं मूर्त स्वरूप। टिटवाळा येथील श्री सिद्धिविनायक गणपती महाराजांची जी कथा आहे ती पुढील प्रमाणे आहे की टिटवाळा हे एक प्राचीन काळी दंडकारण्य जंगलाचा भाग होता। तेथे कातकरी आदिवासी जमात राहत होती आणि आजही त्यांच्या काही वस्ती कालू नदीच्या पलीकडे पाहायला मिळतात, जिथे जाण्यासाठी बोटींचाच वापर होतो। तर ऋषी कण्व यांचे आश्रम तेथे होते। त्यांनी शकुंतला या कन्येला दत्तक घेतले होते। आता ही शकुंतला ऋषी विश्वामित्र आणि अप्सरा मेनका यांची कन्या होती, जी जन्मल्यानंतर लगेच त्यागण्यात आली होती। एकदा गंधारचा राजा दुष्यंत आपल्या मोहिमेवर असताना या जंगलातून जात होता। त्याची या शकुंतलेची भेट झाली आणि त्यांनी गंधर्व विवाह केला। दुष्यंतने नंतर शकुंतलेला आपली राजमुद्रा म्हणजेच अंगठी दिली आणि परत येण्याचं वचन दिलं। एकदा शकुंतला ध्यानात मग्न असताना तेथे महर्षी दुर्वासा तिच्या आश्रमात आले, पण त्यांचे यथोचित स्वागत न झाल्यामुळे त्यांनी शकुंतलेला शाप दिला। तू ज्याच्या विचारात आहेस तो तुला विसरून जाईल। नंतर त्यांनी शाप एकदम थोडा सौम्य केला आणि सांगितलं, जर तू त्याला काही वैयक्तिक खून दाखवलीस तर त्याची स्मृती परत येईल। ऋषी कण्व यांनी शकुंतलेला श्री सिद्धिविनायक गणपतीचे मंदिर बांधण्यास सांगितले। तिच्या भक्तीमुळे गणपतीने तिच्या प्रार्थना ऐकल्या। नंतर दुष्यंताची आठवण परत आली आणि त्यांचे पुनर्मिलन झाले। त्या वेळेत शकुंतलेला पुत्र झाला, त्याचं नाव भरत, आणि त्या नावाचं पुढे महाकाव्याला नाव दिलं, ते महाकाव्य महाभारत। पांडव आणि कौरव हे भरताचेच वंशज आहेत।
तर ही जी कथा आहे ती थोडक्यात तुम्हाला मी सांगितली. टिटवाळ्यातील प्रसिद्ध श्री सिद्धिविनायक महागणपती मंदिर हे शकुंतलेच्या या प्राचीन परंपरेशी जोडलेलं आहे. अंगारकी चतुर्थीच्या दिवशी येथे मोठ्या प्रमाणावर भाविक भेट देतात. असं मानलं जातं की जो कोणी येथे प्रार्थना करतो त्यांचा विवाह लवकर जुळतो, पती पत्नीतील मतभेद दूर होतात आणि पुत्रप्राप्तीही होते. भाविकांसाठी येथे ट्रस्टतर्फे भोजनाची सुद्धा व्यवस्था इथे करण्यात आलेली आहे. श्री सिद्धिविनायक अन्नछत्र मंडल टिटवाळातर्फे. बाहेर आल्यावर प्रसाद घेतला, मोदक आणि लाडू पण घेतले. प्रवास संपला पण मन मात्र तिथंच राहिलं. टिटवाळा गणपती दर्शन हे अनुभवण्यासारखं आहे, फक्त पाहण्यासाठी नव्हे तर आत्म्यात साठवून ठेवण्यासाठी. जर तुम्ही अजून टिटवाळा गणपती पाहिला नसेल तर एकदा नक्की या, कारण इथे नवस फळतो आणि मनाला खरंच शांती मिळते. तुम्हीही नक्की या, बघा एकदा आणि बघाच मन किती शांत होतं. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा, शेअर करा आणि आपल्या पुढील भक्तिमय प्रवासासाठी तयार रहा.